भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मतिसागरं वंदे चंद्रप्रभं सागरं श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे अनन्तपुराणं ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धर्थियोगिना नत्वा वक्षेष्ठदान्याचारं विश्वादीपकम्। जिनवानी माता की जिनवानी माता की जय। परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामुनिराज की जय। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की जय। शांत मूर्ति रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की जय। 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की जय। आज के आनंद की जय। जय आचार्य गुरुवर चंद्रप्रभु सागर जी महाराज की जय। समस्त आचार्य संघ की जय। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अध्यायात पंचाचाराचं वर्णन करत असताना ज्ञानाचाराचे जे 8 विधी आहेत त्यातली बहुमान नावाची जी विधी आहे ती सकाळी सांगत असताना अंगपूर्व आणि अन्नशास्त्राचं सूत्र जसं आहे तसं उच्चारण आणि अर्थ दोन्हींचं प्रतिपादन स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी व्यवस्थित करून घेणे आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये निस्वार्थता पाहिजे. एकच अपेक्षा असली पाहिजे मोक्ष मार्ग, मोक्ष, कर्माची निर्जरा. कर्माच्या निर्जरेला सोडून कोणत्याही अपेक्षेशिवाय ह्या ज्ञानाचाराचं पालन करायचं असतं असं आचार्यांनी सांगितलं. आणि हे करत असताना तिरस्कार असताना म्हणे एखाद्या विचाराचा, एखाद्या संघाचा, एखाद्या पंथाचा, हे तर लई लांबची गोष्ट झाली. हे सांगत असताना सुद्धा मिथ्यात्वाबाबतीत सुद्धा तिरस्कार असता का म्हणून, जी अत्यंत दुःख देणारी गोष्ट आहे. मिथ्यात्व जी संसार परिभ्रमणाला निमित्त आहे, त्या मिथ्यात्वाबाबतीत सुद्धा तिरस्काराची आणि भूमिका असता का म्हणे. हे अमृत आहे, हे विष आहे, हे स्वीकारणे योग्य आहे, हे सोडणे योग्य आहे. ह्या भूमिकेमध्ये आपल्याला या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. आपण एक एकदा बोलत असताना, स्वाध्याय सांगत असताना प्रतिस्पर्धी रूप असणाऱ्या मिथ्यात्व, सम्यक्त्वाचा प्रतिस्पर्धी गुण आहे मिथ्यात्व. त्या मिथ्यासंबंधी किंवा अशुभ विचार, अशुभ उपयोग, अशुभ परिणामांच्या बाबतीत एक एकदा इतकी मानसिकता आपली स्खलित होते की जे चुकीचं आहे म्हणतो त्याच्यात आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तो सुद्धा मग ज्ञानाचाराचा बहुमान नाही. झाडाला फळं लागल्यानंतर झाड झुकलं पाहिजे, ते ताट झालं नसलं पाहिजे. ज्याला ज्याचं ज्ञानाचाराचं जो पालन करतो तो व्यक्ती, तो जीव अहंकार करत नाही आणि तो तिरस्कार करत नाही गुणाचा. म्हणून जी गोष्ट आहे ती विनयपूर्वकच असली पाहिजे. म्हणून मिथ्यात्वाचा, अशुभाचा,
वर्णन करत असताना त्याच्या बाबतीत असं तिरस्कृत भूमिका असतं का मला, त्याचं दुःख किती आहे, त्याचा त्रास किती आहे, त्याच्यामुळं काय आपल्याला त्रास होणार आहे हे सगळं पटवून सांगूया, पण त्याचा तिरस्कार होता का म्हणे. अशा भूमिकेत आपण जर स्वाध्याय केलो आणि स्वाध्याय सांगितलो तरच त्या ज्ञानाचा बहुमान होतो. नाही तर हे त्या संघाचं नाव सुद्धा काढू नका इथे, ऐकून घ्यायला काय बिघडते. कुणाची निंदा ऐकून घ्यायचा विषय नाही तर काय, त्या संघाबाबतीत 4 चांगल्या गोष्टी सांगत असतील तर ऐकून घ्यायला. माध्यस्थ भाव विपरीत होतो हे दिवसातनं आम्ही 3दा म्हणतोय. मग विपरीत विचाराची चर्चा चालत असते तेव्हा शांत ज्ञाता दृष्टावून ऐकत बसलं पाहिजे. त्याची तिरस्काराची भूमिका होता कामा नाही. हे मी तुम्हाला सांगायला लागलोय याचा अर्थ हे सगळं माझ्याकडे आहे असा अर्थ लावायचा नाही. पण श्रद्धा तर याच्यावर माझी पक्की आहे की काही वेळेला आपल्याकडून अशा चुकीच्या प्रवृत्ती घडतात, त्यावेळेला हे चुकीचं आहे हे माहीत असल्यामुळं किमान एक 10 मिनिटांना आम्ही त्याच्यात स्थिर तर होतो. पण हे चुकीचं आहे आम्ही स्वीकारायलाच तयार नसलो तर मग जो संज्वलन कशाही साधूंच्याकडे असतो तो सुटतो आणि मग तो प्रत्याख्यानामध्ये जातो. त्याच्यात आणि 15 दिवसात आपण नाही स्थिर झालो तर मग तो अप्रत्याख्यानामध्ये जातो आणि 6 महिन्याच्या आत स्थिर नाही झालो तर मग आपण अनंतानामध्ये जाण्यासाठी तयार होतो. आणि ज्याच्याबद्दल आपण तिरस्कार करतो ती वस्तू व्यवस्था किंवा त्या व्यक्तीवर तर याचा काही परिणाम घडत नाही आपल्या तिरस्काराचा, पण आपल्या आयुष्याचं एवढं नुकसान करून घेतो. हे सगळं समजावून घेऊन मग आपण आपल्या ज्ञानामध्ये स्थिर होऊन त्याचं आचरण करतो. त्याला ज्ञानाचार म्हणायचा आणि तो त्याचा बहुमान आहे. वडील 40 वर्ष झालं कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्कची ड्युटी करतो आणि मुलगा कलेक्टर होऊन 6 महिने झाले त्या ऑफिसमध्ये काम करतो. वडील किती वयानं मोठा असला, वडिलांमुळंच हा मुलगा कलेक्टर झाला आहे हे त्रिकाळ सत्य जरी असलं तरी तो मुलगा ऑफिसमध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी त्या बापाला उभं राहावंच लागतं. ऑफिसमध्ये यायच्या वेळेला घरात मुलगा वडिलांचं दर्शन करून येतो, पाया पडून येतो, पण ऑफिसमध्ये आल्यावर वडिलाला त्या मुलाला नमस्कार करावंच लागेल. कारण जैन धर्मामध्ये व्यक्तिव्यवस्था नाही वस्तू व्यवस्था आहे. आणि सगळा मग अहंकार संपणार केव्हा, जर आपल्याकडं ज्ञानाबद्दल भूमिका पक्की असेल, ज्ञानाचा अर्थ पक्का असेल तर. मग आता सांगितलं अनिन्न वाचार का सुरू, फार महत्त्वाचा विषय आहे. आज जगामध्ये हे सगळं लुप्त व्हायला लागले. आज निंदवाचाराचा इतका बोलबाला चालू आहे. पूर्व आचार्यांचं सगळं घ्यायचं आणि माझं नाव लावायचं. ज्यांनी उपकार केले त्यांचं नाव लपवू नका म्हणून सांगितलं. ते चांगले असू देत वाईट असू देत, लपवायचं. सामान्यादीयतिभ्योऽपि पठित्वा श्रुतमूर्जितं महर्षिभ्यो मया दीतं मानिभिर्यन्निगत्यते आदित्य प्रवरं शास्त्रम् अधीत्य प्रवरं शास्त्रम् पार्श्वे निर्ग्रन्थ योगिनां कुलिंगी निकटे धीत मुच्यते यज्ञ
यज्जनात्मभिः मुच्यते यज्जनात्मभिः नाधितं न श्रुतं वेद्मि नाधितं न श्रुतं वेद्मि नेत्यादि ब्रूयते च यत् नेत्यादि ब्रूयते च यत् पठितस्यापि शास्त्रस्य पठितस्यापि शास्त्रस्य सर्वे निन्नवनं हि तत् सर्वे निन्नवनं हि तत् इमं निवनदोषं च इमं निवनदोषं च त्यक्त्वा चार्यादियोगिनां त्यक्त्वा चार्यादियोगिनां गुरुपाठकशास्त्राणां गुरुपाठकशास्त्राणां श्रुतस्य पठितस्य वा श्रुतस्य पठितस्य वा गुणप्रकाशनं लोके गुणप्रकाशनं लोके ख्यातिश्च ब्रूयतेतरा ख्याति च ब्रूयतेतरा मुमुक्षुभिः स सर्वोऽप्य मुमुक्षुभिः स सर्वोऽप्य निन्नवाचार उच्यते निन्नवाचार उच्यते सामान्यादियतिभ्योऽपि पठित्वा श्रुतमूर्जितं महर्षिभ्यो मयाधीतं मानिर्यन्निगद्यते अधीत्य प्रवरं शास्त्रं पार्श्वे निर्ग्रन्थयोगिनां कुलीनी निकटे धीत मुच्यते यज्जनात्मनि नाधितं न श्रुतं वेद्मि नेत्यादि ब्रूयते च यत् पठितस्यापि शास्त्रस्य सर्वे निन्नवनं हि तत् इमं निन्नवदोषं च त्यक्त्वा चार्यादियोगिनां गुरुपाठकशास्त्राणां श्रुतस्य पठितस्य वा गुणप्रकाशनं लोके ख्यातिश्च ब्रूयतेतरां मुमुक्षुभिः स सर्वोऽप्य निन्नवाचार उच्यते। अधित्य धीच उच्चार वर्गाचे दच होते। कोई अभिमानी पुरुष किसी उत्तम शास्त्र को किसी सामान्य मुनि से पढ़कर यह कहे कि मैंने तो ये शास्त्र अमुक महर्षि से पढ़ा है। अभिमानी पुरुष असतो, गर्व, एखादं ज्ञान माझ्यापेक्षा लहान, वीर सागर महाराजांच्याकडून मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं, सरळ सागर महाराजांचं ज्ञान झालं। आता हे मला माझ्या शिष्यांच्याकडून, माझ्या संघातल्या माझ्यापेक्षा लहान साधूकडून किंवा दुसऱ्या संघातल्या लहान साधूकडून याचं मला ज्ञान झालंय म्हटलं तर माझ्या या आचार्यपदाचा मी त्याच्यापेक्षा मोठा माझा अपमानच आहे। म्हणून ज्ञान करून घेताना तुमच्याकडं झालं असेल आणि मी सांगताना हे मी तिथं आचार्यांच्या पाशी बसून शिकलोय असं म्हणणं ही चुकीचं आहे। अथवा किसी उत्तम शास्त्र को किसी निर्ग्रंथ मुनि के समीप पढ़कर यह कहे कि मैंने तो यह शास्त्र अमुक मिथ्या साधु से कुलिंगी से पढ़ा है, अथवा पढ़े हुए शास्त्र के लिए भी यह कहे कि मैंने यह शास्त्र नहीं पढ़ा है अथवा नहीं सुना है अथवा मैं इसको नहीं जानता हूँ। इस प्रकार जो मुनि जो मूर्ख लोग कहते हैं उसको निन्नव कहते हैं। काय समजावून घ्यायचं आहे? ज्यांच्याकडून जे ज्ञान झालेलं आहे त्यांच्यापासून ते लपवायचं नाही। जे ज्ञान ज्या महाराजांच्यामुळं, ज्या साधूंच्यामुळं, ज्या व्यक्तीमुळं झालेलं आहे त्या ज्ञानाचा चर्चा, त्या ज्ञानाची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी हे मला त्या गुरूंच्याकडून झाले हे सत्य बोलायचं। आज वीरसागर महाराजांचे माझे संबंध चांगले, भविष्यात समजा विकल्प झाला आणि ते बाजूला झाले
आणि वीर सागर महाराजांच्याकडून मला एखादं जर ज्ञान झालं असेल तर मी त्याही समाजात सांगायला लागलो तर आता माझ्या नजरेत ते शत्रू रूपात आहेत, माझे विरोधक आहेत. त्यावेळी मी त्यांचं नाव घ्यायला मला कमीपणा वाटतो. उलट माझ्याकडून त्यांना ज्ञान झालं आणि त्यांनी माझं नाव न घेता जी गुरूंचं शिष्यांच्या प्रती पण हाच आहे. असं काही नाही की मोठ्यांना माप आहे आणि छोट्यांना शिक्षा आहे. गुरूंच्याकडून ज्ञान झालेलं शिष्यानं लपवलं आणि त्या गुरूंचं नाव नाही घेतलं तर तो निम्नवाचार आहेच. पण मोठ्यांना सुद्धा जर एखादं ज्ञान छोट्या साधूंच्याकडं सामान्य साधूंच्याकडे झालं असेल तर ते आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे. सरळ सागर महाराजजी छड आल्यावर चांगलं काम करायला लागलेत. मग ते पुस्तक चांगलं झालं, लोकांना ते आवडलं आणि लोकांनी मला म्हटले काय तुमच्या शिष्याने पुस्तक छान लिहिलं. ते मीच दिलो लिहून, आम्हाला काय ह्याच्यात पडायचं नाही म्हणताना नाव त्यांचं काढलं. हा निम्नवाचार, ही मायाचारी, हा दोष ते स्वीकारायला पाहिजे. लहान आहे, काम मोठं केल्यात आहे, त्याला मोठेपणानं स्वीकारून पुढे जायला पाहिजे. पण होत नाही आज जगामध्ये. आजपर्यंत पुढंच सांगितलं जातं की गुरूंचं नाव लपवणं हा निम्नवाचार आहे. पण शिष्यांचं नाव लपवणं, शिष्यांचं कर्तृत्व लपवणं, एखादं शिष्य चांगलं काम केलं असेल, ते माझ्यापेक्षा चांगलं असेल तर त्याचं कौतुक लपवणं हे सुद्धा एक प्रकारचं निम्नवाचारच आहे. म्हणून फक्त आपण चिंतन करताना शास्त्राची व्याख्या आपण पाठ करतोय आणि म्हणतोय गुरूंचं नाव लपवलं की निम्नवाचार. गुरु नाही, ज्यांच्याकडून जे मिळालेलं आहे ज्ञान, ते लहान असू दे मोठं असू दे, ते लपवणं. ज्यांच्याकडून चारित्र्य मिळालेलं आहे, ते गुरु लहान असू देत मोठे असू देत, त्यांचं नाव लपवणं हा सगळं निम्नवाचार आहे. आणि असं न करणं, ज्यांचं आहे त्यांचं कौतुक करून, त्यांचा आदर करून त्या नावाचं सांगणं, याला म्हणायचं अनिम्नवाचार. याला काय म्हणायचं? अनिम्न. पण आज जगात सगळं असं झालं. आचार्यांच्या विषयी एखादं वाक्य ऐकायचं, ते आपण डायरीत लिहायचं आणि म्हणायचं माझ्या चिंतनात असं आहे. उलट बहुमान असा असला पाहिजे, आपण लिहिलेले शब्द, आपण लिहिलेले वाक्यसुद्धा आपण गुरूंच्या नावावर टाकायला. एकदा मी आचार्यांच्या विषयी बसलो होतो. आचार्यांना हा विषय एवढा समजावून सांगितला होता आणि आचार्यांनी जो सगळं ज्ञान दिलं त्याचा मतितार्थ ह्या 2 ओळीत मी लिहिलो. मी त्याचा प्रथम मतितार्थ लिहिलेला आहे, पण त्याच्यातले लिहिलेलं सगळं ज्ञान आहे ते आचार्यांचं आहे. एवढी भूमिका असली पाहिजे. आज आम्ही आचार्यांचं सगळं घेतोय आणि आपलं नाव लिहून टाकतो. पूर्वी आचार्यांनी स्वतः लिहिलं आणि नावच लिहिलं नाही. असे पण काही ग्रंथ आहेत भरपूर. म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आपण दुरुपयोग करतो त्यावेळी ज्ञानावर कर्माचं बंधुत्व भविष्यात मतिमंद होण्यापर्यंत आपली अवस्था होते. आणि काही आपल्याकडे ज्ञान नाही, पण जे आहे ते सगळं माझ्या गुरूंचं आहे, जे आहे ते सगळं माझ्या गुरूंचं आहे, जे आहे ते सगळं माझ्या भगवंतांची कृपा आहे. आपण सगळं देवशास्त्र गुरूंच्यावर ढकलून दिलो तर ज्ञान नसताना सुद्धा ज्ञानावर कर्माचा क्षोभ होतो आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती शिवभूती. महाराज आपण शिवभूती आहे तर कुंदासारखं वागायला, पण त्यांच्याकडे भेद ज्ञान एवढं असून एवढी श्रद्धा असली पाहिजे.
आनम तानम कचून जानम शेठजी वाक्यम प्रमाणम एवढ्या एका सूत्रावर अंजन चोर मोक्षाला जाण्याची योग्यता निर्माण केली. आम्ही नुसता गुरुवाक्यम प्रमाणम म्हटलं तर काय आपल्याला बिघडतंय, पण आपण ते स्वीकारायला तयार नाही. वडीलधाऱ्यांचा आदर्श घ्यायला तयार नाही. आज मुलं मुली आई वडिलांचा आदर्श घ्यायला तयार नाही. ज्या आई वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून एवढं मोठं करून शिकवले, त्या आई वडिलांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून चुकीचं वागलेल्या मुली पोलीस स्टेशनला जाऊन सांगायला लागल्या की ज्या आई, अरे तुझ्याकडं त्या आई वडिलांना जर धोकाच असता, तुला मारायचंच असतं तर तवाच मारलं असतं. खायला अन्न नसताना सुद्धा तुम्हाला जन्माला घातले, शिकवायला पैसे नसताना तुम्हाला जन्माला घातले, ते आई वडील कसं करतील? पण आज नाही. आज जेवढे मोठे मोठे संघ आहेत, आचार्य विशुद्ध सागर महाराज, आज वर्तमानमध्ये आचार्य समय सागर महाराज, आचार्य भगवंतांचा संघ होता. काय संघात असताना त्या बाकीच्या महाराजांना काय विकल्प असतोय? त्यांच्या पुण्याईनं सगळ्यात चौकीची व्यवस्था असते, त्यांच्या पुण्याईनं सगळी सेवा होत असते, सगळं होत असते. काही एक कायदे एवढं शिष्यांना त्रास नाही, तरी सुद्धा गुरूंच्या बद्दल अभिमान नाही, स्वाभिमान नाही, आदर नाही. म्हणून तर आपली अवस्था अशी होते. ज्ञान मस्त आहे, गुरूंना फसवून गुरूंच्या माघारी प्राप्त केलेलं ज्ञान, भले ती हिंदू महाभारतातला प्रसंग असेल, पण तो जैन सिद्धांताला धरून आहे म्हणून मी जाऊन कर्णाचं ज्ञान, त्याच्यात फक्त शाप दिलेला उल्लेख आहे, आपल्यात कर्म उदयाला आलेला उल्लेख असतो. महत्वाच्या वेळेला उपयोगाला येत नाही ते ज्ञान, आठवतच नाही, लक्षातच येत नाही. हे सगळा नियम आहे. म्हणून आपल्याला ज्यांच्यामुळे ज्ञान मिळालं त्या गुरूंचं नाव लपवू नये. ज्या शास्त्रामध्ये आपल्याला मिळालं त्या शास्त्राचं नाव लपवू नये. आता आम्हाला एक एक चांगल्या गोष्टी अन्य धर्माची कादंबरी वाचताना मिळते. आपण तिथं म्हणायचं काय, चंद्रभूषण सागर आचार्य आहेत आणि ते भगवती गीतातलं वाक्य सांगितलं तर मग आपल्या जैन धर्माचा अपमान होईल, म्हणून भगवती गीतातलं वाक्य जैन धर्मातल्या शास्त्रात घेऊन सांगितलं तर चालेल. म्हणून जिथं जे ज्ञान मिळालेलं आहे त्या गुरूंचं, त्या जिनवाणीचं, त्या भगवंतांचा आदर्श जसा आहे तसाच आपण स्वीकारला पाहिजे आणि मांडताना तसंच मांडलं पाहिजे. त्याच्यात लपवालपवी, मायाचारी, छळ कपट, ईर्ष्या, मत्सर, द्वेष करायचं नाही. ही शास्त्राचं अनिन्नवाचाराचं उदाहरण. आम्ही मोठ्यांना विचारणार नाही, आम्हाला जे कळलंय ते बरोबर चुकीचं आम्ही त्याची परीक्षा करणार नाही आणि आम्ही ते जगापुढे मांडणार. मग ज्या वेळेला कधी ना कधी वासरात लंगडी काही शानी असते, पण कधी कधी आपल्यापेक्षा शहाणा माणूस समोर आला, मग त्यावेळेला दोनच गोष्टी असतात. एक तर आहे ते असत्य म्हणजे आपली चूक स्वीकारून अज्ञान परिचय सहन करण्याची मोठं हृदय आपल्याकडे असलं पाहिजे. एक नसेल तर हट्टाला फोडून जे चुकीचं आहे त्याला खरं सांगण्याचा प्रयत्न करून परत 100 चुका पुढं करायला पाहिजे. ह्या दोन्ही शिवाय पर्यायच राहत नाही तिथं. आणि ज्याच्याकडं गुरु शास्त्र
किंवा धर्म याचा विनय न करता माझं बरोबर आहे म्हणून जो करत असतो तो मग सामान्य श्रावकांना चूक दाखवल्यावरती चूक स्वीकारून त्या अज्ञान परिचय सहन करण्याची सुद्धा ताकद त्याच्याकडे राहत नाही. ते नसत्या म्हणून तर ही वेळ आलेली असते. मग पहिल्यापासून नम्रीभूत असलं पाहिजे. इस निन्नव दोष का त्याग कर, आचार्य आदि योगियों की, गुरु की, उपाध्याय की, शास्त्रों की और सुनने व पढ़ने की प्रसिद्धि करना, लोक में आचार्य, गुरु, उपाध्याय आदि के गुण प्रकाशित करना, मोक्ष की इच्छा करने वाले मुनियों के अनिन्नवाचार कहलाता है. म्हणून सगळं मला माझ्या धर्मातनं मिळालं. मला या महान मूलाचार प्रदीप सारख्या ग्रंथातून हे सगळं ज्ञान झालं. सकल कीर्ती आचार्यांचे उपकार माझ्यावर आहेत. आणि साक्षात हा ग्रंथ मी जर एखाद्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ साधूंच्या मुखातून समजावून घेत असताना, तर कित्येक शास्त्र आम्ही वाचताना कुत्रीच्या दादांच्याकडं शास्त्र शिकलो. काही शास्त्र सिद्धांत महाराज ऐलक असताना आम्ही शिकलो. आता आम्ही त्या श्रावकांच्याकडं शिकलोय. आता मी मुनी आहे, मग त्या श्रावकांचं नाव घेतलं तर कसं हो, मग माझं काय होईल म्हणून आम्ही ते दादांचं नाव लपवून चालत. आज कधी कर्मसिद्धांताची आणि कर्मप्रकृतीची चर्चा चालू झाली तर आम्हाला सांगताना असं चेहऱ्यावर आनंद येतोय की हे सगळे उपकार माझ्यावर दादांचा आणि सिद्धांत सागर महाराजांचे. कारण त्यांनी आम्हाला शिबिरात त्याच्याची आवड लावली. स्वीकारलं पाहिजे आम्ही लोकांनी. आणि ज्यांनी शिकवलं त्यांचं उलट बहुमान केलं पाहिजे. गुरूंच्या बद्दल बहुमान करायला आपल्याला जर संकोच होत असेल, गुरूंचं कौतुक करायला संकोच होत असेल, गुरूंची स्तुती करायला संकोच होत असेल, जिनवानी ग्रंथाची स्तुती करायला संकोच होत असेल, त्याचा बहुमान मनात ठेवायला जर संकोच होत असेल तर भविष्य फार अंधकारमय असणार आहे. असमाधी होईपर्यंत राहिला साधर तुम्ही. समाधीच्या वेळेपर्यंत ही अवस्था पण टिकणं कठीण आहे. सम्यक्त्वात असताना समाधी बिघडणं याला समाधी म्हणतात. मिथ्यात्व अवस्थेतल्या मृत्यूला समाधी हा विषयच नाही. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केल्यावर सम्यक्त्वच नाही तर समाधी कुठली आली. म्हणून ही मत आहेत सम्यक दर्शनाची. साधूंना म्हणतात आम्हाला काय आई आहेत काय बाप आहे. आपल्या धर्माचा सुद्धा अभिमान असणं हा सुद्धा मदच आहे. आपल्या गुरूंच्या बद्दल अभिमान असणं, गर्व असणं, स्वाभिमान असावा. 100% श्रद्धा आणि स्वाभिमान असावी. पण आमच्या गुरूंच्या सारखे जगात दुसरे गुरुच नाही हा जो अहंभाव आहे तो अहंभाव तिथं जातीमदाला निमित्त ठरतो. माझे गुरु माझ्यासाठी फार उपकारक आहेत, ठीक आहे, पण माझ्या गुरूंच्या सारखे जगात दुसरे गुरुच नाही. आमच्या आयुष्यात आलेतच किती साधू. आम्हाला जगातल्या सगळ्या साधूंची माहिती आहे काय? किमान जग म्हणताना आपली भावना भारत देशापुरतं नसते. मग भरतखंड घ्या, आर्यखंड घ्या, भरत क्षेत्र घ्या, निदान हे जम्बूद्वीप तर घ्या. गीता आमच्या गुरूंच्या सारखी या जम्बूद्वीपात दुसरे गुरु नाहीत, भरतखंडात दुसरे गुरु नाहीत, आर्यखंडात दुसरे गुरु नाहीत. अतिरेक. माझ्या गुरूंची चर्या निर्दोष आहे, सर्वोत्कृष्ट असू शकते पंचमकालाच्या अपेक्षेनं, 20व्या-21व्या शतकाच्या अपेक्षेनं सर्वोत्कृष्ट असू शकते, पण निर्दोष असू शकत नाही. निर्दोष असले तर मग प्रतिक्रमण कशाला करायला पाहिजे, प्रायश्चित्त कशाला घ्यायला पाहिजे.
म्हणून आपण देव, शास्त्र, गुरु यांचं गुणगान तर केलंच पाहिजे, पण ते गुणगान सुद्धा करताना जिनवानीला आणि कर्मसिद्धांताला कुठं धक्का लागता कामा नये किंवा इतरांचा कुठं अभिनय होता कामा नये, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी होत असतात. म्हणून ह्या निम्न दोषाचा त्याग करून आचार्य आदी जे मुनी महाराज सर्व योगी आहेत, गुरु उपाध्ये आहेत, शास्त्र सुनणे वा पडणे की प्रसिद्धी करणं, शास्त्र ऐकण्याची इच्छा असली पाहिजे, ऐकलेलं शास्त्र सांगायला पाहिजे, असं लोकांच्या मध्ये आचार्यांची, गुरूंची, उपाध्यायांची, जिनवानी आदीला सर्वांच्या बाबतीत असणारे जे गुण आहेत, त्या गुणांना, त्यांच्या गुणांना प्रकाशित करणे, त्यांच्या गुणाला प्रकाशित करत असताना आपल्या गुणांना उद्योतित करणे आणि मोक्षमार्ग प्रशस्त करून मोक्षाला जाणे, हा एकमेव ज्ञानाचाराचं फळ असलं पाहिजे, भावना असली पाहिजेत, इच्छा असली पाहिजे. व्यंजनाचार, अर्थाचार और उभयाचार का स्वरूप, तिन्हीचं स्वरूप एका. हे व्यवहारात सुद्धा आपण घेतलं पाहिजे. व्यवहारात हे काम करताना, आपण व्यवहारामध्ये सगळ्या शिकत असताना, ह्या गोष्टी करत असताना एकाचं ज्ञान एकाला देऊन चालणारं नाही. ज्ञान एकांच्याकडं घ्यायचं आणि दुसऱ्यांचं नाव लावायचं असं चालणार नाही. आत्ता माझी श्रद्धा चंद्रप्रभू सागर महाराजांच्यावर आहे आणि एखादं ज्ञान दुसऱ्या गुरूंच्याकडं घ्यायचं आणि ते माझ्या गुरूंच्या नावावर जगाला सांगायचं, हे पण निम्न दोष आहे. ज्ञान घ्यायचं एका गुरुकडं आणि सांगायचं आपल्या गुरूंचं नाव, हा सुद्धा निम्न नावाचा दोष येतो. आणि ह्या सगळ्या पूर्वी आपण चुका केलोय, ह्या काही गोष्टी आपल्याकडं चुकले म्हणून वर्तमानमध्ये आपल्याला काही दुःख, काही कष्ट, सगळ्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ते स्वीकारलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्या गोष्टींना सहन करून आपल्याला या गोष्टीमध्ये आदर्श घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत, नाहीतर नाही. आणि मग असे ज्यावेळी आपले परिणाम, असे ज्यावेळी सगळ्या गोष्टी होतात, त्यावेळेला आपल्याकडे एकमेव आधार आहे जिनवानीचा, एकमेव आधार आहे नमोकार महामंत्राचा. त्या दोषातून वाचण्याचा, त्या कष्टातून वाचण्याचा, त्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव आधार फक्त आणि फक्त नमोकार महामंत्र आणि देवशास्त्र गुरूंचं स्मरण, याच्याशिवाय आपल्याकडे काय नाही. याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं काय असू शकत नाही. अक्षर स्वर मात्रा दैर यच्छुद्धं पठ्यते श्रुतं दक्षैर्गुरूपदेशेन व्यंजनाचार एव स अर्थेनात्र विशुद्धं यत् सदर्थालंग कृतं श्रुतं पठ्यते पाठ्यते नेषां सोर्थाचार श्रुतस्य वै अर्थाक्षर विशुद्धं यद् धीयते जिनागमं विद्भिस्तदुभयाचारो ज्ञानस्य कथ्यते महान् अक्षर स्वर मात्रार्थे यच्छुद्धं पठ्यते श्रुतं दक्षैर्गुरूपदेशेन व्यंजनाचार एव स अर्थेनात्र विशुद्धं
यत्सदर्थामृतं श्रुतं पठ्यते पाठ्यते नेषां सोऽर्थाचारश्रुतस्य वै अर्थाक्षरविशुद्धं यदधीयते जिनागमं वेद्यस्तदुभयाचारो ज्ञानस्य कथ्यते महान्। चतुर पुरुष गुरु के उपदेश के अनुसार जो अक्षर स्वर मात्राओं का शुद्ध उच्चारण करते हैं उसको व्यंजनाचार कहते हैं। स्वल्प विराम, पूर्ण विराम, बारकी विलांटी, मोठी विलांटी, ह्रस्व, दीर्घ, जोड अक्षर असेल तर जोर लावणे आदी असं व्यवस्थित गुरूंच्या उपदेशानुसार अक्षर, स्वर, व्यंजन आदींचं मात्रांचं शुद्ध उच्चारण करतात, त्याला व्यंजनाचार म्हणतात। अर्थ से अत्यंत सुशोभित शास्त्रों का शुद्ध अर्थ पढ़ना और शुद्ध ही अर्थ पढ़ाना ज्ञान का अर्थाचार है। अर्थ सांगत असताना अत्यंत शास्त्राला सुशोभित, त्या सूत्राला शोभित असे अर्थ वाचणं आणि त्याचा अर्थ सांगणं याला अर्थाचार म्हणतात। आणि जे जिनागमामध्ये जो जिनागम को शब्द अर्थ दोनों से विशुद्ध अध्ययन करता है उसको विद्वान लोग ज्ञान का महान उभयाचार, म्हणजे उच्चारण पण शुद्ध आणि अर्थ पण शुद्ध, ह्या दोन्ही गोष्टी जे शुद्धतेनं योग्य पद्धतीनं करतात त्याला उभयाचार म्हणतात। शुद्ध उच्चारण ज्ञानावरण कर्माचं बंद होतो, पण तो कुणाला? ज्यांच्याकडे शुद्ध उच्चारण करण्याची शक्ती आहे, क्षमता आहे, योग्यता आहे, तेवढं लौकिक शिक्षण झालंय, तेवढं लौकिक शब्द ज्ञान आहे, पण आळसामुळे तो करत नाही त्याला। पण ज्याला लौकिक या शब्दाचं म्हणजे ज्ञानच कमी आणि असा व्यक्ती मला ज्ञान कमी म्हणजे ह्याचा अभ्यास कमी असताना सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ज्ञानावरून कर्म बांधणार नाही, कारण त्याच्यातली कमतरता असून तो उत्कृष्टतेकडे जाण्याचा प्रयत्न करलाय, म्हणून त्या व्यक्तीला काही कर्म बांधणार नाही। पण उत्कृष्टतेचं ज्ञान नॉलेज असण्याची शक्ती असताना आळस आणि प्रमादामुळं आणि गांभीर्य नसल्यामुळं जर तो असं वाचत असेल तर त्याला नक्की त्याचं कर्म बांधणार आहे। म्हणजे शुद्ध वाचणे, व्यंजनाचा, त्याचा जसा आहे तसा अर्थ सांगणे, अर्थाचा, आणि शुद्ध वाचणे आणि शुद्ध सांगणे हे दोन्ही करणं त्याला म्हणायचं उभयाचार। असे ज्ञानाचाराचे भेदमधले भेद आहेत। आणि आज बहुतांशी प्रत्येकजण यदा कदाचित आज मला वाटतंय मी पण बरोबर सांगतोय, पण कर्माच्या उदयात काही माहीत नाही, पण जेवढं गुरूंच्या मुखातून निस्पृहतेचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे निपक्षपणे ज्ञान आचार्यांच्या, दोन्ही आचार्यांच्या किंवा आत्तापर्यंत आलेल्या साधूंच्या मुखातून बघण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला असं वाटते की या जगात आज खऱ्या ज्ञानापेक्षा, ज्ञानाच्या अस्तित्वापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची, मोक्ष मार्गाच्या अस्तित्वापेक्षा माझ्या विचाराची, माझ्या पंथाची सुरक्षिततेचं आणि अस्तित्वाचं फार मोठं चिंतन लोक करायला लागले। त्यामुळं शास्त्रात एखादी गोष्ट सांगितली असली तर ते म्हणायचं ती चतुर्थ कालाच्या अपेक्षा नाही। त्यामुळं पंचम कालात हे नैवेद्य तुम्ही शुद्धतेचा विचार नक्की मांडा, पण विधीला तुम्ही निषेध कधीही करू शकत नाही। आम्ही विधीचाच निषेध करायला चालू करू, तिथल्या व्यवस्थेचा विरोध नक्की करा, पण विधीचाच विरोध करायल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण दुःखाला आणि धर्माच्या विरुद्ध वचनाला आपण निमित्त ठरायला लागलो, लक्षात ठेवा। आणि त्याच्या एवढं कर्मबंध कुठलंही नाही, कुठलंही नाही।
आणि जी आज आम्ही करतोय ते सगळं बरोबर म्हणण्याची जी परंपरा चालू झाली ना, पद्धत चालू झाली, ती चुकीची. म्हणून आपल्याला सगळ्यांना शास्त्र समजावून घेताना थोडं समजावून घेऊया, पण जेवढं घेणार आहे ते पक्क आणि निपक्षपणे न्यूट्रल ज्ञान समजावून घेऊया. पक्षपाती ज्ञानाचा उपयोग आपल्याला किती जरी ज्ञान असलं, गाडी BMW जरी असली तर त्याला ब्रेक नसेल आणि त्याचा हँडल लॉक असेल तर ते अपघाताला निमित्त असतील. हे हँडल लॉक केलेल्या गाड्या आम्ही वापरायला लागलो, एकच दिशेनं चालल्या, पण ती एकांत झालं. पण अनेकांतवादी गाडीत बसलो ना, आम्हाला जसा रस्ता आहे तसा बरोबर हँडल वळवून आम्ही सुरक्षित दिशेला पोचू शकतो. म्हणून आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे, BMW जरी गाडी असली आणि हँडल लॉक असेल, ब्रेक नसेल, तर त्याच्यामध्ये बसणं मूर्खपणा आहे. आणि सायकल जरी असेल पण त्याचा हँडल, ब्रेक, त्याची जर सगळे पार्ट्स व्यवस्थित असतील तर लेट का होईना आम्ही जागेला पोचण्याची गॅरंटी आहे. त्यामुळं ज्ञान कमी असू दे पण निपक्षपणे असू दे, आपल्याला मांडायला कमी येऊ दे पण मांडताना पक्ष असता कामा नये. असं अनेकांतवाद आणि निपक्षपणे साधवाद जिनवानीचं अध्ययन सगळ्यांना होऊ दे आणि सगळ्यांच्या मुखातून असा निपक्षपणे अनेकांतवाद जिनवानीचा प्रचार प्रसार होऊन ह्या ज्ञानाचाराचं महत्त्व जगामध्ये सगळ्यांच्या जीवनात येऊ दे, अशी मंगलमय भावना या ठिकाणी करूया. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.